श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 417। उपशम प्रकरण सर्ग 59। सुरघूचे आख्यान। अशा रीतीने सर्व अनात्म विषयांचा निराश केल्यानंतर जे अवशिष्ट राहते ते विकल्परहित आणि साक्षी तत्व हेच आत्मस्वरूप असा सुरघोने निश्चय केला. तो म्हणाला, अहो हे केवढे आश्चर्य आहे की मी अनादी कालापासून प्रयत्न करीत असताही आज मला परमपुरुषार्थाची प्राप्ती झाली आहे. या माझ्या अनंत अशा परमात्म स्वरूपाचा केव्हाही नाश होणे शक्य नाही. ब्रह्मा, इंद्र, वायू, यम तसेच सर्व भूतगण यांच्यामध्ये मोत्यांच्या माळेतील तंतूप्रमाणे हा भगवान आत्मा स्थित आहे. ही शुद्ध चित शक्ती वस्तुतः विषयरहित असून तिने सर्व दिशा व्यापून टाकल्या आहेत व तीच मूढ जनांना भयप्रद असा आकार धारण करते. ही सूक्ष्म चित शक्ती भाव अभाव रहित असून तीच सर्व भावांमध्ये स्थित असते. या भुवनापासून तो तहत सत्य लोकापर्यंत जे लोक आहेत त्या सर्वांच्या अंतर्यामी तीच चित शक्ती स्थित असून तीच सर्व शक्तीचे निवासस्थान आहे. ती नित्य निरतिशय आनंदाने परिपूर्ण असून अखिल वस्तुमात्रांना प्रकाशित करणारी जणू दीपिकाच आहे. जी चितशक्ती म्हणजे सर्व संसाररूपी मोत्यांना ओवणारा जणू तंतूच होय. ती चितशक्ती सर्व आकारांनी युक्त अशी दिसत असूनही सर्व आकारांनी रहित असते. परंतु तीच सर्व भूतांची रूपे धारण करून सर्वदा सर्व वस्तूंमध्ये स्थित असते. ही सर्वव्यापी चितशक्ती चतुर्दश भुवनांमधील सर्व प्राण्यांना धारण करते व ह्या चितशक्तीलाच जगातील सर्व वस्तूंचे संवेदन म्हणजे ज्ञान होत असते. या जगात जीवाला ज्या ज्या म्हणून सुखदुःख दशा भोगाव्या लागतात त्या दशा म्हणजे जीवाच्या अज्ञानामुळे त्याला होणारा मिथ्या आभास असून हे सर्व आभास आत्म्याच्या चित शक्तीमुळे उत्पन्न होत असले तरी परमार्थ दृष्टीने विचार केला असता या विश्वामध्ये जे भासमान होते ते सर्व आत्माच आहे. सारांश म्हणजे माझा आत्मा सर्वव्यापी असून तो माझ्या बुद्धीचा साक्षी आहे व त्यालाच चित्त म्हणतात. ही चित द्रष्टा व दृश्य या रूपांनी माझ्या ठिकाणी आविर्भूत झाली व तिनेच मी राजा आहे हा भ्रम माझ्या ठिकाणी उत्पन्न केला. या चित्तच्या प्रभावामुळेच मन हे देहरूपी रथामध्ये बसून संसार जालामध्ये लीलेने एकसारखे भ्रमण करीत राहते. परंतु वास्तविक पाहता मन हे शरीर इत्यादी सर्व हा केवळ एक भ्रम असून या चंचल मनाचा नाश झाला तरी तत्वदृष्ट्या काहीच नष्ट होत नाही. हे जगत जालरूपी नृत्य चित्तरूपी नटांनी रचलेले व विस्तारलेले असून दीपज्योतीप्रमाणे बुद्धीचे प्रकाशकत्व करणाऱ्या आत्म्यामुळेच चित्तरूपी नटांचे हे चाळे चांगलेच अनुभवास येतात. प्रजांच्या निग्रह अनुग्रहाच्या बाबतीत मी आजपर्यंत व्यर्थ चिंता करीत बसलो होतो. हा सर्व देहात्म बुद्धीचा परिणाम आहे. परंतु वास्तविक पाहू गेले असता हा क्षुद्र देह म्हणजे मृगजळ होय. मी आता अज्ञान निद्रेतून जागा झालो असून माझे संसाररूपी दुःस्वप्न अजिबात नष्ट झाले आहे. ज्या आत्मस्वरूपाचे दर्शन करून घेणे हे मनुष्याचे इति कर्तव्य आहे त्याचे मला दर्शन झाले आहे व ह्या जगात जे प्राप्तव्य आहे ते संपूर्ण आत्मज्ञान मला आता प्राप्त झाले आहे. ह्या जगात जे म्हणून दिसते आहे त्यामध्ये माईक चिदंशाने अज्ञानाने निर्माण केलेल्या जागृत स्वप्नादी भ्रमांशिवाय दुसरे त्रिकालाबाधित तत्व नाही. सारांश म्हणजे आत्मदृष्टीने हे सर्व जग मिथ्या ठरते तर प्रजांचे निग्रह अनुग्रह आणि तज्जन्य हर्षशोक यांना तरी सत्यत्व कोठून असणार. अर्थात या सर्व कल्पना निराधार आहेत यात तीळ मात्र शंका नाही. सांप्रत माझा मोह नाहीसा झाला असून
हे सर्व ब्रह्म आहे अशा अनुभवाप्रत मी जाऊन पोहोचलो आहे. यामुळे मला आता सुख कसले आणि दुःख तरी कसले. मी पूर्वी मोहाने ग्रस्त झालो होतो, परंतु आता सुदैवाने माझा तो मोह अस्तंगत झाला आहे. आत्मस्वरूपाच्या निरतिशयानंदाचा अनुभव घेत असल्यामुळे मला आता शोक किंवा मोह कोठून उत्पन्न होणार? तसेच मी आता काय पाहणार? कोणत्या क्रिया करणार? कोठे राहणार आणि कोठे जाणार? हे चिदाकाश खरोखर किती अलौकिक आहे. हे सर्व तत्वांच्या अतीत असलेल्या तत्वा, तुला माझा नमस्कार असो. हे सुंदरा, माझ्या महद भाग्यामुळे मला तुझे दर्शन झाले आहे. मी आता चांगला जागा झालो असून मला सम्यक ज्ञान प्राप्त झाले आहे. तरी ज्याच्या उदयामुळे माझ्या ठिकाणी सम्यक ज्ञान उदय पावले व बाणले, अशा माझ्या अनंत आत्मस्वरूपाला म्हणजेच मला नमस्कार असो. अर्थात माझी चित्तशुद्धी होऊन जी मी अवस्थात्रयाच्या पलीकडे जाऊन पोहोचल्यामुळे आणि माझ्या भवभ्रमाचा पूर्णतः निराश झाल्यामुळे मला अखंड अशी ज्ञानसमाधी प्राप्त झाली आहे व अशा रीतीने परब्रह्माशी आपले ऐक्य अनुभवित मी तद्रूप झालो आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.